गरमी आणि दमटपणा याचं एक्झॅक्ट कॉम्बिनेशन जमल्यामुळे मुंबईमध्ये एसीला पर्याय नाही. पण एसीला दरदरून घाम फुटेल अशी एक गोष्ट नागपुरात वापरली जाते आणि ती म्हणजे डेझर्ट कूलर. पुण्या मुंबईकडच्या लोकांना याचा जास्त अनुभव नसेल, कारण ही नागपूर स्पेशल गोष्ट आहे, विदर्भ स्पेसिफिकली. जवळपास 5 फूट हाईट आणि 4 फुटाची अशी त्याची ब्रेड्थ असते आणि ते अजस्त्र इक्विपमेंट जे असतं ते जनरली गच्च्या बिच्च्यांवर बाकीचे दिवस पडलं आणि मग जशी होळी होते त्याच्यानंतर ते इक्विपमेंट खाली आणलं जातं आणि असे गल्लोगल्ली त्याच्यात ताट्या बदलून देणारे वगैरे असे फिरत असतात. त्यांच्याकडनं फ्रेश ताट्या लावून घेतल्या जातात. त्याचे ते रॉड्स जंगले गंजले काय म्हणतात ते झाले असतील तर त्याला पेंट वगैरे करून घेतला जातो आणि मग एक दिवस सज्ज होऊन तो कूलर असा हॉलच्या खिडकीच्या बाहेर म्हणजे आत तोंड करून असा बसवला जातो. शेजारी वगैरे सगळे विचारतात, अरे लागला का तुमचा कूलर? इट विल नॉट वर्क इन मुंबईची ह्युमिडिटी. पण जरी चालत असता तरी मुंबईकर तो एवढा मोठा 5 फुटाचा असा उंचीचा आणि असा लांबीचा 4 फूट लांबीचा कूलर कुठे ठेवतील? तेवढ्यात खोल्या असतात इथे मुंबईत. संध्याकाळच्या वेळेला असं छान नळ वगैरे आला की त्याच्यात पाईपनी पाणी भरायचं आणि मग जेवण बिवणं झाले रात्री की मग तो कूलर लावायचा. त्याचा ना सॉलिड आवाज येतो. बरं म्हणजे मला तरी ते आवाजवालेच आवडायचे, कारण बाकी म्हणजे जगाशी संबंध गायब. इतका जोरात वारा त्याचा भर. मागच्या खिडक्या उघडायच्या सगळ्या बेडरूमच्या, त्या हॉलच्या खिडकीतनं ते असं क्रॉस व्हेंटिलेशननी पूर्ण घर थंड गार. काही काही ठिकाणी तो डेझर्ट कूलर जोरात हवा देतो आणि काही काही ठिकाणी कमी. मग त्याप्रमाणे फॅमिलीनी अशी सगळी जागा आणि त्याचा एवढा जोरात असतो वारा की जो समोर जातो त्याला फट 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 झापड मारल्यासारखी हवा लागते. मस्त. कूलरचे परफ्युम्स खस रोज असं मग संध्याकाळी हलकसं टाकायचं आणि मग कोणीतरी विचारणार खस टाकलं. हा 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 हा. इट्स नॉस्टॅल्जिया, इट्स प्युअर इमोशन. स्वर्गीय सुख, निर्मल आनंद की प्राप्ती म्हणजे डेझर्ट कूलर.